हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं। वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। श्री अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. रामलक्ष्मणो सीतेल्वटो दंडकारण्य प्रवेश करताचे सुरवेक विराध मळल्ल्याकलो राक्षसो तांकां मेळटा. तो नीचावन तुंबूर म्हणालो गंधर्वो एक शापान ताका रंभासक्तम पुराण घा म्हणलेली एक शापान ताका तसल एक क्रूर रूपाचे नरभक्षक राक्षस जव्वो म्हूण म्हणलेले शापान तो तशें आशिल्लो. आतां तागेलें शाप विमोचन जावपाक जाल्यार म्हाका पोंडकाण पुरका म्हणटा तो. तशी ताका ब्रह्माल निमती अवध्यत्व सकड आशिल्ली देखून तशी तो सांगतरस म्हाका पोंडकाण पुऱ्याची तेदन मात्र म्हाका मारू जाता. मेगेल देह अवसान जावन हांव वापस मुक्ती म्हळ्यार मेगेल देहा दुखून मोक्ष मेळून गंधर्व जावचें जाता. तशी राम लक्ष्मण पोंडकाण ताका पुरताची. मागीर तो तागेले गंधर्व दिव्य देह घेवन तागेलो लोकां वता. वचे पशी फुडें ताणें राम लक्ष्मणाक शरभंग ऋषी लांग वचचें सांगलां. तशी आतां सीते रामू लक्ष्मण कोण शरभंग ऋषीला आश्रमाले आयलीची. तो इंद्र त्या वेळाक तांणी येवचे वेळाक थंय इंद्रूय येवन राबला. म्हळ्यार आतां सुरवेक विराधा मारली नंतर लक्ष्मणाले सांगता आम्ही हांगा राबचे सम न्ही. राम सांगतरस भारी दुर्गम जावन आशिल्लें रान अशें दिसता, भारी कश्ट दिसता हांगा राबच्याक. असले गहन अरण्य आमी इतले वेळ थंय राबनीत न्हय, मागीर कसले जवो सुरवे शरभंगाला आश्रमा वचा आमी म्हूण. त्या वेळार तो शरभंग ऋषी मोक्षा खातीर चरमजन्म तागेलो मोक्षा खातीर राखतरस. त्या वेळार शरभंग ऋषील्या आश्रम लागीं येता रामाक शरभंगाला आश्रमा लागीं सूर्यनी अग्निशी एक तेजस्वी शरिराचे एक अद्भुत व्यक्ती रामा दिसतकय. तो कोण म्हूण राम पळयता सर्व देवतेंगे लोट आयला जाल्यार देवती देवेंद्र जाल्ले देखून देवते कोणेय भूस्पर्श ना तांकां. पांय भुंयचे देखून ಸ್ವಲ್ಪ वैरी आसता. तशी तो राबला. त्या इंद्राक शरभंग ऋषी पूज करतरस सत्कार करतरस पळयता तो एक रथ घेवन वयला. 5व्या बण्णाचे घोडे बांदिल्ले रथ. त्या रथार बैसून इंद्र येयला. तागेले माथ्या वयर श्वेतछत्र धरला. एक उत्तम एक कनक म्हळ्यार भांगराचे चामर सकड दवरून तागेले दूत राबल्यांची. गंधर्वा अमरसिद्धाश्च बहवः परमर्षयः अंतरिक्षगतं देवं वाग्भिः अग्र्याभिरीडिरे. मस्त गंधर्व देवते सिद्ध महर्षी थंय पुराय आसाची. देवेंद्राले स्तुती करतरसची. देवेंद्रानी शरभंग ऋषी एकले उलोवन घेतर आसतना दूर दुखून राम लक्ष्मणाले सांगता पळय देवेंद्राल रथ अशें दिसता तो म्हाका म्हूण सांगून. ते देवेंद्रालो रथ खंडीत इत्याक म्हळ्यार देवेंद्राल रथाक हरिद्वर्णाचे घोडो म्हूण आसली तेच पळय वैरी राबल्यांचे पळय घोडो न्ही पळय. मात्र न्ही रथा एकडे तेकडे श्रेष्ठ पुरुष राबल्यांची
खडग हाता धरून 100 गटल्यानं युवक रबल्यांची रायाक देवेंद्राक सहचारी जावन आयल्यान त्यांनी तशी देवतेंक केन्नाय सानप्रायेरी तितलेरी आसोचे तांणी मंतार जेवचे न्ही म्हूण ना आपले तशीची एक 20-25 वर्षाचे जनशी तांणी दिसतरच लक्ष्मणा म्हणटना तो देवेंद्र खंडीत आनी तांणी पुरे तागेले उठयले देवतेची तूं कसले जेवो सीतेक रक्षण करून हांगा राब हांव तो रथार वचोचें कोण म्हूण पळोवन येता म्हूण सांगून तो लक्ष्मणाक थंय राब म्हूण सांगून राम मांद्र शरभंगाला आश्रमा वता त्या वेळार रामाने विचे शचीपती इंद्रूय पळयता ते शरभंग ऋषीन ताका अर्घ्य पाद्य दिवन सत्कारांनी करून जाला शरभंगाले पुजाय घेतला ताणें मागीर तो तागेले देवतेंक पुरे सांगता कसं म्हळ्यार निश्ठाम नयत ततो मादृष्टमर्हती म्हळ्यार आमी हांग दुखून निश्ठाम नयत म्हाका हांग दुखून म्हरेच इत्याक मग बरेच म्हळ्यार रथार बैसून वच्चा बग्गी आमी हिंग दुखून म्हणलें रथार सांगता रस्तो इत्याक म्हळ्यार राम येतरस रामान पळोवचें आत्त न्ही म्हाका मुखारसून रामाल कसलो उद्देश आसा पळय तो अवताराचो तो जाली नंतर हांव रामा भेटू येवचें आसा आत्तां आमी हांग दुखून वचा कोणाकय जायना ती रावणवधाधिकारी रामान कोरोस रावणाल वध जावन कृतकार्य जालो राम मागीर हांव येता रामाल दर्शन करूंक आतां वचा म्हूण म्हणटा शरभंगाले एक अनुमती घेवन ते रथार बैसून सिदा वता राम पळयतरस इंद्र रथार बैसून चमकला शरभंगाला आश्रमा येता लक्ष्मणाकनी सीतेकय आपोवन घेवन येता तो म्हळ्यार इंद्रान वचून जाला इंद्र म्हूण कळ्ळा रामाक तो बायलेक चेल्याक हाका लक्ष्मणाक घेवन येता तांणी कसं करता शरभंगाला आश्रमा येवन शरभंगाले एक आशिर्वाद घेवन शरभंगान दाखयल जागेर तांणी बसल्यांची तेदना राम इंद्र कसल्याक वापस चमकलो म्हणून शरभंगाले निमगितना शरभंग ऋषी रामाला सांगता इंद्रू म्हाका एक मिगेल केल्लेले तपस्याचें फल म्हूण सांगून म्हाका दुर्लभ जालेले ब्रह्मलोकाक व्हरता म्हूण येयलो जाल्यार म्हाका तूं येता म्हूण गोत्त आशिल्लें रामा म्हाका तुगेले इतलो प्रितीचें अतिथी कोणय ना म्हणटना तुका पळयना नाशी तूं ह्या अरण्यान तूं येतरच म्हूण म्हणलेले विशय म्हाका कळ्ळे म्हणटना तुका पळयना नाशी हांव तो ब्रह्मलोका व्हरता म्हूण वच्ची कशी तशें हांव हांव वचना म्हणलें तुका भेटूनच हांव स्वर्ग की ब्रह्मलोक की म्हाका गोतना खंयचे लोक म्हाका तूं दिता तुका भेटून वता म्हूण हांगा राखून राबलां हांव तशें हांव म्हाका कसल की तपस साधनेन तो पुरे लोक मेळटा जाल्यार रामा तो पुरे तुका अर्पण म्हणटा पळय आमी कर्म मात्र कोरका प्रत्येक कृष्णार्पण कोरका केलेले कर्म सत्कर्म कर्मफला अपेक्षा करूनच शरभंग हाल तसले ऋषी पुरय तशें पुरे कोरूनची मोक्ष पाबिलीची आतां तितलो तपस करून ताका लेखले कुडले इंद्रलोक ब्रह्मलोका वता म्हूण जाल्यार तो सर्व तपस्या फल रामाक दिता रामार्पण करता तो कित्याक म्हळ्यार ताका गोत्तस ताका कसल जाय त्या दिता तो देव म्हूण देवाल प्रिती खातीर ताणें तपस्या केलेले शिवाय स्वर्गलोका वच्चे साधने खातीर केलेले म्हूण जाल्यार राम येवो म्हूण तो राखून राबनाशिल्लो इंद्रा पोचयला तागेले रथार बैसून सिदा वता आशिल्लो तो तशी हांगा सर्व मेगेल साधन तुका अर्पण रामा म्हणून रामाक शरभंग ऋषी अर्पण करतना राम सांगतकय हांव तुमकां कसल जाय तें सर्व दिताय आत्तां मात्र येरान्नांत हांव खंय राबल्यार लायक म्हूण सांगून तूं सांगता थंय हांव राबतां म्हणटना शरभंग ऋषी सांगताच की पळय येरान्नार तूं आनीकीचे की मुखार चमकल कुडले महातेजस्वी जावन आशिल्ले सुतीक्ष्ण म्हळेले एक ऋषी वास कोरनसाची तांगेल निमती तुमकां पुरय एक कसले खंय वचूका कसल कोरका इती करका ह्या पुरय तांगेल निमती तुमकां कळटा तशें तूं वचून सुतीक्ष्ण तपस्वीक भेटीच्या पुट एक शौच इत्यादी आसूचे चंद आसूचे वन प्रदेशांत तुका खंय वास कोरका म्हूण सांगतात तांणी वेवस्था करून दिताची आनी पळय सुतीक्ष्ण ऋषीला आश्रमा वाट सांगता हांगा व्हळतरच पळय मंदाकिनी न्हंय
ताजे बदीनं चमकून नई होळचे विरुद्ध दिक्कानं चमकून वस थंय तांगेला आश्रम अस म्हण जाल्यार एक रामा एक मुहूर्त हांगा तूं राबली म्हूण जाल्यार एक मुहूर्त काल तूं म्हाका पळयत म्हूण जाल्यार आमी गेलें हें शरीर तुगे समक्ष मारी सोडता ताजे खातीर हांव राखून बशिल्लो तूं येवचे खातीर म्हगेलें शरीर सोडची वेळ लागीं जाला म्हूण सांगून तांकां पुरे गोतस पळय तेजस्वी तांणी शरभंग ऋषी तांणी अग्नी प्रतिश्ठ कोरून आज्य घालून आहुती दिवन ते अग्नी प्रवेश करताच ते अग्नींत ते महात्मा सगळेची भस्म जावन वताच तस्य रोमाणिकेशांश्च ददाहाग्निर्महात्मनः जीर्णां त्वचं तथा अस्तीन यच्च मांसं शुशोणितं म्हळ्यार रगत मांस त्वचा अस्ती रोम केश सकळी ते जीर्ण शिर्ण जल शरीर सगळेची लसून वता ताका रामाक पळोवन भारी आश्चर्य जातके लक्ष्मण तशी सीते तशी तांणी भारी आश्चर्य जावन पळयतात ते वेळार अग्नी दुखून भायर येताच शरभंग ऋषी तितले प्राय जालेले मंतारे शरिराचे ऋषी भायर येतना एक कुमाराले रूप घेतला म्हण सांगून सान प्रायेचे कुमाराल रूप घेवन जगजगी दिसतरसच की त्या वेळार रामान पळयता तांणी सर्व देवतेंगे लोक दंटून ब्रह्मलोक थंय चमकलीची थंय पितामह ब्रह्मदेवाले तांणी चमकलीची ब्रह्मदेवान तांकां ब्रह्मलोकांत स्वागत केलें हांगा न्हिचावन तात्पर्य निर्णयांत महाभारत तात्पर्य निर्णयांत आचार्य मध्वान सांगला शरभंग वानप्रस्थ आश्रमी तांणी देह वृद्धाप्या निमती जर्जरीत जलले नित्यकर्मानुष्ठान करूंकय जायना न्हिचावन तांकां विष्णू लोक म्हळ्यार विष्णुले सानिध्य जावका म्हूण तांणी तितले काळ ते कर्मानुष्ठान तपानुष्ठान केलें पळय त्या वेळाक राम थंय येता मळकत तांणी राखून बशिल्लीची रामाक आयले कडले अर्घ्य पुजा सकट दिल्ले कडेरी राम संतोशान तागेलो कुताक दिता म्हूण केन्नाय एक वानप्रस्थ आश्रमी जालेले जनांक तांगेले शरीर जर्जर जावन मंतर जावन कडेर म्हणटना विहित कर्मानुष्ठान कोरू समीत शक्ती ना म्हूण जातना तांणी अग्नी प्रतिश्ठ कोरून अग्नींत शरीर त्याग कोर येता त्या धर्मची ते आत्महत्या म्हणून घेना इतक म्हळ्यार तांकां शक्ती पूर्ण हरास जाता आनी सर्व तपस्वी कसं म्हळ्यार जितेंद्रियत्व आशिल्ले जन आतां सामान्य जनांक कांय नज जाल्यार वंचका म्हूण आश आसता शिवाय भेड्डार आसतना जाल्यार मोरया म्हूण कोणाकय दिसना ते मनशाल सहज एक आश ती सहज रिती ती जाल्यार ऋषीमुनी तशें न्ही तांणी सर्व आसक्ती पुराय सोडूची न्हू तांणी वानप्रस्थ संन्यास सकट घेवचे म्हणटना तांकां तांगेले देहा वयर आसक्ती ना म्हणटना तांकां ते नित्यकर्मानुष्ठान करूं जायना अन्यकळाल सहाय जावका म्हूण दिसतना तांणी अग्नींत शरीर त्याग करता आसलीचे तांकां धर्मची तशी जर्जर जालेले शरीर तांगेले तांकां कसले कर्मानुष्ठान करूं जायना म्हण खातीर रामाले अपणे घेवन रामाले द्राक अग्नी प्रतिश्ठ कोरून शरीर त्याग कोरून तांणी परमात्मा पावताची हें आत्महत्या म्हणून घेना पुण्य मेळटा तांकां विष्णू लोक मेळटा म्हूण म्हणटाचे तशी शरभंग ऋषी तांगेले देह सोण चमकलीची थंय मस्त ऋषी समुदाय थंय पळय आशिल्ली तांणी येवन रामा मेळटाचे रामाले उलयताचे ते मस्त सकट ऋषी आशिल्ली की थंय कोण वैखानसा वालकिल्याः संप्राक्षालः मरीचिपाः अश्मकुट्टाश्च बहवः पत्राहारश्च तापसाः दन्तोलूखलिनश्चैव तथैवोन्मज्जकाः परे गात्रशय्या अशय्याश्च तथैवानावकाशिकाः म्हळ्यार धार्मीक जावन सोचे ऋषी पळय थंय मस्त जनवास जावन आशिल्ले न्हू तांतू ब्रह्मदेवाले नांगटा निमती जाल्यार वैखानस ब्रह्मदेवाल रोमा दुखून येयले वालखिल्य केन्नाय आंग धुवन घेवचे अभ्यास सोचे संप्राक्षळ म्हूण म्हणलेले सूर्यचंद्राले रश्मी मात्र ग्राह कोरून वांचे मरीचिप म्हणटाची मागीर हरवे आहार कंदमूल फलस पळय ते हरवेची पात्रान धडान घेवन
ते मोव करून ते मांद्र खावन वांचित असले अश्मकुट्टा हा म्हणला पडतानी अश्मकुट्ट म्हळ्यार पात्रान धाडान खातले मागिरी पत्राहार अल्ल मात्र तांगेला आहार मागिरी दंतोलू खलिनश्चैव म्हळ्यार दंतोलू खली म्हणजे कोणाक म्हळ्यार दांतानची चबून खावचे आत पात्रान तडचना सीदा तोंडा भितर घालून दंतान चबून नय कोण खावचे उन्मज्जक म्हळ्यार गळला ते उदकांत राबून तपसी करतल जन गात्रशय्या म्हळ्यार तांकां देहापंद अंतुळनी घालचे म्हणना तांगे देह अंतुळ तांकां अशय्या हा म्हळ्यार न्हीद काणना तसल ऋषी मागीर सगळो दिसो सत्कर्म निरत जावन आसून एक चूर पुरसत नातिले अवकाश नातिले अवकाश म्हळ्यार पुरसत ना तांकां तांणी केदना पडल्यार परमात्माल प्रित्यर्थ कर्म करता तांकां अनवकाशिक म्हणचे मागीर केलव अनवकाशिक म्हण अभ्रावकाशक म्हण असची अनवकाशिकाक अभ्रावकाशक म्हणूय म्हणटा की म्हळ्यार वत पावस कसले असो तांकां माथ्या वयरी माड गिड कसले ना ओपन प्लेसार असूच केन्नाय तांकां अभ्रावकाशक म्हणचे जेव्हा अनवकाशिक म्हणचे दोग जनाक तशी मागीर मुनय सलिला हारा वायुभक्षा ततापरे म्हण दिला उदमांत्र पिवन वंतल जन वरमांत्र खावन वंतल जन मात्र न्ही आकाश निलयाश्चैव खंयसले आकाश तांकां निलय म्हळ्यार तेच म्हणणं बैल प्रदेशारांनी बसतले ओपन प्लेसार बसतले तांकां घर माड कसले ना वत पावस कसले येवो तांणी ओपन नासूच कडेन नासचे तांकां आकाश निलय म्हळ्यार रुखात उदिरी बैसून आसतल जनाक आकाश निलय म्हणटाची स्तंडिलशाही म्हळ्यार नेलार कसले अंगल समीत कलचना तशीची खाल नेलार न्हिदतल जन तांकां स्तंडिलशाही म्हणचे कितले नमनेचे साधन करचे ऋषी पुरय ते दंडकारण्यांत आशिल्ली पळय तशीची व्रतोपवासिनो म्हळ्यार मस्त व्रत उपवास करतले जितेंद्रिय जावन आशिल्ले वल्ले आंगसरीची आंगलरी आसतल जन केदनाय जप करतल जन स्वाध्याय प्रवचनांतू निरत जलेल जन पंचाग्नी तपस्वी म्हळ्यार वैरी सूर्य चारी मुल्यांत उज्जू घालून तपस्या बसतले तशी मध्ये बैसून तपस्या करतले पुराई एका भशी एक ब्रह्म तेजस्वीची दृढ शरीर असूचे निरोगी जन मस्त समाधानाचे मन तांगेली त्यामुळे तांकां जितेंद्रिय म्हणटा तांकां आनी कोप ना क्रोधरहीत तांणी मागीर दृढयोग समाहिता हा म्हळ्यार योगांतो एकाग्रतेरी आसूची जन असल पुरे तापस शरभंगाल आश्रमांतो शरभंग ऋषील वटूची मस्त नमनेची शिले पुराई येवन रामाला रप्ताची तशी रामाला येवन त्या ऋषी गुंपू पुरे सांगता की रामा तू इक्ष्वाक वंशाकय हें पृथ्वीक तूची रायू आमकां गोतस आतां तुका सकी खातीर हांगा येवन वनवास करूं पुरो जाल्यार यशसान जेवो पराक्रमान जेवो सत्यान जेवो 3 लोकांतूय तुगेल ख्याती कोणाकय ना पितृभक्ती खातीर तूं आयला म्हणलें तुगेलें चरित्र आयकतना कळटा सत्य आशिल्ली देखून तूं पित्रान सांगलें वचन पालन करता धर्म तुगेला अंगांत आशिल्ली देखून तूं धर्म भ्रश्ट जायनी तुगेल धर्म कसो म्हण आलोचन करून धर्म पालन करता तशी तसले धर्मवत्सल जावन आशिल्ले रामा तुगेला येवन आमगेले एक स्वार्थ सांगता असत तुमकां निस्वार्थी जितक्रोधू सकट म्हणून घेतील परमात्म तुगेले आमगेले एक स्वार्थ आमी निमगी तरसाची क्षम दी तूं चुकी म्हणून गोतस आमकां जाल्यार निमगी तरसाची तूं क्षम दी म्हण रायो आमी त्या तुगेल्या सांगताची म्हळ्यार रायो म्हळ्यार चेडवालवरी प्रजेंक चेडवालवरी पळयतलो तशी पळयनी म्हण जाल्यार ताका अधर्मी राय म्हणटाची तशी स्वकर्तव्य निरत जावन सर्व प्रजेंक तागेले प्राणापशी चड जावन पळोवका तसले राय मात्र ब्रह्मलोकांतूय जाग पावता म्हण म्हणटाची तशी आनी आमच्या सले हांगा आसूचे ऋषी मुनी पुरय तांगेल धर्माचरणेन कसले फल पावताच पडटा न्ही तंतू चरिंतूल एक वांटो धर्मान प्रजा रक्षण करतल रायाक येवन पावतकय म्हणटना हांगा पळय आमी
ऋषी समुदाय वास्कोरन सज्जलरी अनाथ जावन सचांगा इता म्हणांग मस्त राक्षस असची हे राक्षसाल निमती आम्ही बग्गी हांगा केदना कोणाक मरण येता म्हूण सांगूचे ना तितले बात दिवन सोडतात नेमका पळय यो हे रान्नान तूं तसल घोर राक्षसान कितली रिती कितले ऋषिंगेल शरीर नाश केला पळ हांगा तूं म्हूण म्हणटा आनी म्हणटके हांगा मान आजी मुखार असोचे पंपा सरोवर ताजे लागचे न्हंयची तडीर असोचे सर्व ब्राह्मणांक मंदाकिनी तीरार असोचे ब्राह्मणांक चित्रकूट निवास जावन असोचे ऋषी मुनींक सर्व राक्षस बाध दिवन खाताच्यांगा तांगेल निमती भारी हिंस जातर समका तश जावन तूं हांगा येयला म्हूण कळ्ळी कुडल्या आमी तुगेल्यागी रक्षण घेवचे खातीर शरणागत जावन येयल्याची रामा आमकां त्या राक्षसाल हिंसे दुखून रक्षण करतवे इत्याका म्हळ्यार हे वेळार सगळे पृथ्वीन तूं मेगेल तुगेल इतले व्हड आश्रय ना मेगेल इतले कडू पापी ना म्हणटा पळय तश जल्ला म्हणटना तुगेले इतले व्हड आश्रय कोणाकय ना हे जगत्यारी तश जावन राया रामा आमकां पुराय जना रक्षण करी म्हणून सांगतना तो रामू सांगतकी तुमी मेगेले येवन सांगले निमगूची नाका तुमी म्हाका आज्ञ कोरका करी रामा म्हूण हांव तुमगेले आज्ञा धारक म्हणटना हांव मना प्रवेश केलेले एक उद्देशूय तेंची स्वकर्तव्य परिपालन करचे खातीरच तश जावन राक्षसाल निमती तुमकां जेवचे दुख्ख पुराय नाश करच्याक पित्र आज्ञा परिपालक जावन हे रान्ना हांव येयला तुमगेले प्रयोजन तुमगेले आशिक आसा ते सिद्धी करचे खातीरच देवान म्हाका हांगा पेटयला आसतलें दैवेचेन हांव हांगा आतां आयला तपस्वी तांगेले शत्रू जालेले तुमकां कोण शत्रू म्हणले तुमी राक्षस वय बाय त्या राक्षसां पुराय हांव नाश करता म्हूण नाश करूंक आश पावता म्हणटना हांव एकलो वे म्हूण लेखचे नाका तुमी मेगेलो भाव लक्ष्मणूय मेगेल इतलो पराक्रमी आमी दोगचन कोरनू तुमगेले हें सगळेची रान राक्षस मुक्त जावन करताची म्हूण सांगून रामू तांकां एक आश्वासन दिता आनी थंय दुखून लक्ष्मणाल वटू सर्व तपोधनांक अभय आश्वासन दिली नंतर तांगेले एक आदर सत्कार घेवन राम सुतीक्ष्ण ऋषीला आश्रमादी कडेन तरस मस्त सकडी ताण सांगला मंदाकिनी न्हंयचे उदकाचे उदा खंयची दिक्कान व्हळता ताजे विरुद्ध दिक्कान वतर सुका तीरारी तेदन मेळटा तशीच राम वतरस एक व्हड पर्वत पळयत तो ते पर्वत दांटून मुखार वताची व्हड रूख असोची एक रान प्रवेश करतात आनी ते घोर वन ते थंय मात्र तितले घोर वनांत एक शांत जावन असोचे एकांत जावन असोचे एक आश्रम आसा ते पळयत तो थंय बरी फलाचे रूख आसाची मस्त ह्या ऋषींगेले वस्त्र थंय सुकत घाला तेदना थंय सुतीक्ष्ण महर्षी थंय आशिल्लींची तांगेले कशी उरलो का ते रामू तांगेल्या तशीची उलयतरस एक ऋषी मुनील्या उल्लोचे क्रम म्हणस तशीची उलयत तो सांगता हांव श्रीरामू तुमकां पळोवचे खातीर थंय दुखून आयला मेगेल वटू तुमी उलयता म्हूण तशें म्हणटना सुतीक्ष्ण ऋषी तांणी रामा पळोवन दोनी हातांनी ताका पटोवन धरून आशिर्वाद करताच आनी सांगता की रामा तुका मेगेल्या आश्रमान तूं केन्नाय स्वागत आस तूं आयिल्ल देखूनच हे आश्रमाची उद्धार जाल्ले म्हूण दिसता म्हाका तशी पळय तुका तूं हांगा येता म्हूण तुगेले निरीक्षेन तूं आशिल्ल हांव शरीर सोडून देवलोकाच्या मेळटशील म्हाका जाल्यार वचना अशी तुका पळोवका म्हणूच हांव हांगा आस तूं राज्यभ्रश्ट जावन चित्रकूट आयिल्लें कळ्ळें तशी देवराज कोण सांगलें म्हूण लेखच्या पुरो देवेंद्र हांगा येयलो तेदना कळ्ळेलें म्हाका म्हणून म्हणटरस तो आनी तो सांगतकय सर्व लोकय मिगेल वश म्हणून देवेंद्रान सांगिल्ल तवळी तशी ते
सर्व लोकांतोय तू मेगेल कतीर जावन तुगेले बायलेक भावाक घेवन विहार कर का म्हणून सांगता तेन्ना रामू सांगता की सर्व लोकय हांव तुका दिता म्हाका खंयचे लोक जावका म्हणना म्हाका हें वनान तूं खंय राबू का म्हळें लेक स्थळ सांगल्या पुरो तुमकां हांगाचे सगळीची रन्नाचे विशय गुत्तच म्हूण सांगून शरभंग ऋषीन आमकां सांगिलें तशें हांव तुमकां भेटूका आमी हांगत इलीची म्हणून सांगतना तर रामाले सांगता की सुतीक्ष्ण ऋषी भारी संतोष जाला रामूची म्हाका मेळ्ळो उलोवच्याक पळोवच्याक सकडी त्या वेळाक तो सांगता की रामाले की रामा हें एक आश्रम मात्र आमगेले वासाक अनुकूल जावनस हांगाची सुखारी राब सर्व सदा सर्व काळ ऋषी मुनींग गेले गुंप हांग येता आनी तशें हांव तांकां म्हणू फल मूल सकडी येतर आसता तुका कसले की हांगा उणी जायना हांगा येवन राब त्या वेळाक म्हणटकय तो जिंकेचे समुदायाची म्हळ्यार गुंपू जिंकेच्या आश्रमा भितर धैर्यारी भोवन कोरून आसता विंगड कसले तोंदरी ना तुका म्हूण सांगतना तो लक्ष्मणू रामू कसं करता म्हूण म्हळ्यार तागेले बिल्लू बाण धरतकय आनी म्हणटकय पळय आश्रमाक मस्त जिंके येतरच पळय तांकां समीत हांव मारूं जाता म्हगेल्या तितले तीक्ष्ण बाण आसत जाल्यार जिंक्याक मारल्यार तुमगेले मनाक दुखता म्हणटन तेंचे व्हड अपराध जाता तशें हांव न्हू ह्या हे आश्रमांत मस्त काळतय आवासुका म्हूण म्हळ्यार जायना त्या वेळाक तितले पुराय सांगता रामू आनी तागे नित्य हानीक कोरका पळय तो चमकलो सांज वेळ जाला सायं संध्या वंदन करून सुतीक्ष्णाला आश्रमांत सीते आनी लक्ष्मणाल वटू रामू त्या दिसाक थंयची एक रात्रीचे न्हिदूच्या एक आश्रय तांगेल्या घेता रात्री जाल्ले तांकां आहार दिवका न्हय सुतीक्ष्ण ऋषी तांनीची आहार सिद्ध करून रामाक लक्ष्मणाक सीतेक हांडिता कसले योग पळय तांगेले स्वयं तांगेल्या हातान परमात्माले उपचार करचे म्हळ्यार केद्द व्हड योग ते ऋषी मुनींग गेले तशी सुतीक्ष्ण ऋषील्या आश्रमांत एक रात्री रामू राबून सकाळ जावन तांगेले अनुमती घेवन भायर वचूका म्हूण लेखून तो बगीतागेले नित्य हानीक स्नान सकड करूं वता आनी चिकाणी कसली म्हूण पयच्या दिसा पळोवया आमी आजी सांगेल सरबई परमात्माले गुरूंग गेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता श्रीहरिकृष्णार्पणमस्तु।